तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण मच्छी फ्राय नाही तर कारली फ्राय करणार आहोत. हे बघा, वाटते ना मच्छी सारखी, पण ही कारली आहेत. आपण ही कुरकुरीत अशी कारली फ्राय केली आहे. बघायला बघा मच्छी अशी वाटते, खायला पण ही कुरकुरीत लागतात आणि कडू पण लागत नाही. चला मग आता आपण सुरुवात करूया ही कशी करायची ते. ही बघा, आपण 2 कारली घेतली आहे. हे बघा, मी गूळ आणि कोकम घेतले. त्यात आपण आधी पाणी घालून ठेवायचं. 10 मिनिटं हे असं ठेवून द्यायचंय बाजूला. त्या कारलीचं आपण हे वरचं काढून घ्यायचं आधी, दोन्ही कारलीचं. हे बघा असं. आता आपण कारलीचे हे फाटचं काढून टाकायचंय दोन्ही साईडने. हे बघा, याचे 2 भाग करते मी. हे बघा, असे कापून घ्यायचे. हे बघा, मी असे कापून घेतलेत. हे बघा, बिया काढायच्या नाहीयेत, बिया अशाच ठेवून द्यायचे. तर आपण ह्याच्यामध्ये हे पाणी घालूया. आता हे आपण 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय. हे बघा, आपली 15-20 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, याला पाणी सुटलंय आता. तर आपण आधी हे काढून घेऊया. ह्याच्यामध्ये आता आपण मसाला घालायचा. बघा, मालवणी मसाला आहे हा, 1 चमचा घेतलाय. पाव चमचा काश्मीरी पूड घेतली आहे. हळद घेतली थोडीशी आणि मीठ घेतलंय. ते आता यात घालायचंय. पूर्ण असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. हे बघायला लावून झालंय. तर हे आधी बाजूला ठेवून देऊया. याच्यात आता रवा घ्यायचा आपण. हा बघा, बारीक रवा घेतलाय. थोडीशी काश्मीरी पूड टाकायची आहे. हे बघा, थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसंच मीठ घातलंय मी. हे बघा, आता हे सगळे असे लावून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, असे सगळे लावून घ्यायचे. आता आपण हे तव्यावर फ्राय करूया. हे बघा, आधी आपण तेल घालून घ्यायचंय.
थंड असताना घालायची नाही कारली, थोडं तेल कोमट व्हायला द्यायचा, तवा पण थोडा तापायला द्यायचा. हे बघा तेल आपलं थोडं गरम झालंय आता. आता आपण हे कारली घालूया त्याच्यामध्ये. गॅस मी स्लोच ठेवलाय. हे बघा 5 मिनिटं झाली आहेत. आता जरा पलटी करून घेऊया आपण. हे बघा मी परत एकदा पलटी मारते. हे बघा आपली कारली फ्राय झाली आहेत. आता ही काढून घेऊया आपण. हे बघा आता आपण बाकीची पण अशीच फ्राय करून घेऊया. हे बघा आपले हे पण फ्राय झालेत. आता आता आपण गॅस बंद करूया आणि मी आधी काढून घेते सगळे याच्यामध्ये. हे बघा आपले कुरकुरीत असे कारली फ्राय झाली आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.